मूर्खपणाचा दाखला म्हणून अनेक जण गाढवाचं उदाहरण देतात, पण वास्तविक जीवनात गाढव प्राणी अत्यंत उपयुक्त आहे. त्याची प्रचिती जागतिक गाढव दिनाच्या निमित्तानं आली. कोल्हापूरकरांनी चक्क जागतिक गाढव दिन साजरा केला. या निमित्तानं गाढवांना लागणारं खाद्य जमा करण्यात आलं. सध्याच्या यांत्रिक युगात गाढवांची संख्या कमी होऊ लागली आहे, पण मालकाशी एकनिष्ठ असलेल्या आणि प्रचंड ओझं वाहून नेणाऱ्या गाढव या प्राण्यालाही आता जपण्याची गरज आहे. अत्यंत गरीब, कष्टाळू, तितकंच प्रामाणिक पण कायम कुचेष्टेचा विषय ठरलेलं गाढव हा मानव जातीसाठी अत्यंत उपयुक्त प्राणी आहे. गाढवाला सांभाळण्यासाठी माणसाला फार कष्ट पडत नाहीत, पण तरीही गाढव आपल्या मालकाशी एकनिष्ठ असतं. खास खळग्याच्या अवघड रस्त्यावरून ओझं घेऊन जाणारं गाढव एक प्रकारे माणसाचा मित्र आहे. अशा या बहुउपयोगी गाढवाचं संवर्धन झालं पाहिजे, यासाठी निसर्गमित्र परिवाराचे अनिल चौगुले यांच्या संकल्पनेतून गाढव दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त गाढवासाठी चारा हा उपक्रम कोल्हापूर शहर, करवीर आणि शिरोळ तालुक्यात राबवण्यात आला. खास करून महिला आणि शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत घरातील स्वयंपाकघरातील कचरा संस्थेकडे जमा केला. त्यामध्ये निवडलेल्या भाज्यांचे देठ, पानं, फळांच्या साली आणि गवतवर्गीय हिरवा चाऱ्याचा समावेश आहे. जमा झालेलं हे खाद्य सांगरुळ फाटा, कोपार्डे इथं गाढव मालकांकडे सुपूर्द करण्यात आलं. तसंच गाढवांना पुष्पहार घालून त्यांना त्यांचा खाऊ देण्यात आला. गाढवांसाठी खाद्य उपलब्ध करून देणाऱ्या गृहिणींना निसर्गमित्र संस्थेकडून साठवणुकीच्या धान्यात उपयोगी ठरणाऱ्या कडुनिंबाच्या गोळ्या देण्यात आल्या. या उपक्रमाचं संयोजन पैलवान बाबा राजे महाडिक, संदीप पाटील, सतीश वडणगेकर, AI बागवान, वस्ताद पंडित पोवार, रवींद्र दुर्गे, गणेश साळोखे, तातोबा डांगे, संभाजी चौगुले, कविता पाटील, आसावरी हंजे, बाळासाहेब खाडे, यश चौगुले यांनी केलं.